पापड मस्त आपले वाळून झालेले आणि कढईमध्ये तेल पण मस्त तापलेले आणि पापड तळून घ्यायचे बघा. किती मस्त फुललेला आहे बघा पापड. एकदम मस्त झालेले आपले पापड. ते पण आपण कुकरमध्ये शिजवून केलेला आहे भिजवलेला तांदूळ आणि एकदम मस्त झालेले कुरकुरीत. तुम्हाला आता मी एक पापड तोडून दाखवते बघा. एकदम कुरकुरीत झालेला आहे. आज आपण बनवतो आहे मस्त अख्ख्या तांदळाचे आणि तांदूळ भिजवलेले आपण 4-5 तास. 1 वाटी तांदूळ घेतलेले आणि मस्त आपल्याला पापड तयार करायचे. आणि बघा आता एकदम युनिक रेसिपी आहे आणि मस्त पापड तयार होतात बघा. भिजवलेला तांदूळ आहे आपला हा 4-5 तास. आणि आता बघा मी कुकर ठेवलेलं आहे. आपलं माप आहे. आता ह्या बाउलनी आपण 1 वाटी आपल्याला तांदूळ हा भिजवलेला आणि ह्याच वाटीने आपल्याला 7 वाटी पाणी टाकायचं आहे आणि मस्त तांदूळ शिजवून घ्यायचं आपल्याला. शिजवलेल्या तांदळाचे आपल्याला मस्त पापड तयार करायचे. इतके मस्त पापड तयार होतात. आणि बघा आता मी कुकरमध्ये पाणी टाकून घेते 7 वाटी आणि मस्त त्याच्या 5-6 शिट्ट्या होऊ द्यायच्या आपल्याला. म्हणजे तांदूळ एकदम शिजल्या जातो. तांदळाची कणी पण दिसली नाही पाहिजे. आणि आता आपल्याला झाकण लावून त्याच्या 5-6 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. आता बघा आपला भात शिजून झालेला आहे बघा मस्त. त्याला चांगलं पळीने घोटून घ्यायचं आहे. असंच आपल्याला पळीच्या साहाय्याने. आणि त्याच्यामध्ये बघा मी 2-3 मिरच्या मिक्सरमधून काढल्या होत्या. त्याच्यात मीठ टाकलेलं होतं. हिरवी मिरची टाकायची. तुम्हाला लाल तिखट ते पण टाकू शकता, पण हिरवी मिरचीने खूप छान होतात पापड. थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे मी. पापड खार टाकायचं आपल्याला 1 चमचा आणि थोडंसं मीठ टाकायचं आपल्याला, कारण पापड खार ऑलरेडी आपला हाच राहतो, मिठासारखाच वाटतो तो, खारट असतो तो. आणि बघा जिरं टाकलेलं आहे मी, अख्खं जिरं टाकलेलं आहे आणि परत चांगलं पळीच्या साहाय्याने असं घोटून घ्यायचं आहे मस्त 2-3 मिनटं आपल्याला चांगलं, कारण आपला भात शिजलेला आहे चांगला. आणि असं पळीने घोटल्यानंतर एकदम भाताची कणी पण दिसत नाही आणि पापड पण मस्त तयार होतो आपला. खायला तर एकदम मस्त लागतो हा. कोणाला वाटेल आपण तांदळाच्या पिठापासूनच केलेला आहे, पण आपण केलेला आहे मस्त भातापासून पापड तयार. चांगलं घोटून घ्यायचं आहे मस्त आपल्याला. आणि बघा मस्त तयार झालेलं आहेत आपलं पापडाचं मिश्रण, मस्त तयार झालेलं आहे भातापासून. असं सारखं मस्त घोटून घ्यायचं आपल्याला. आता बघा मस्त झालेला आपला तांदूळ घोटून. आणि आता आपल्याला एका पातेल्यात थोडासा काढून घ्यायचा आहे आणि गार झाल्या थोडंसं. आणि नंतर आपल्याला बाहेर पॉलिथिनवर मस्त पापड टाकायचे. आता बघा गॅलरीत बसलेली मी आणि पॉलिथिन पण टाकलेलं आहे. त्याला ब्रशच्या साहाय्याने आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. सगळ्या पॉलिथिनला मी तेल लावून घेतलेलं आहे. थोडं लावायचं, जास्त नाही लावायचं. आणि बघा आता चमच्याच्या साहाय्याने आपल्याला टाकून त्याच्यावर पॉलिथिन टाकलेली बघा आणि नंतर ताटाच्या साहाय्याने प्रेस करून घ्यायचं आपल्याला. आणि पटकन प्रेस होतात. असेच आपल्याला सगळे पापड असे टाकून घ्यायचे मस्त आणि वाळल्यानंतर मस्त तळायचे येते. खूप मस्त लागतात. तुम्ही पण अशी पापड करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील. तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि मस्त तुम्ही पण असे पापड बनवून बघा. एकदम कमी वेळामध्ये मस्त पापड तयार होतात. एकदम साधी सोपी पद्धत आहे.
नक्की करून बघा आणि कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी. अशा प्रकारे आपल्याला सगळे पापड टाकून घ्यायचे बघा. आणि पटकन होतात बघा. हाताने पण मी करते बघा. असे हातानेसुद्धा पसरले जातात मस्त पापड गोल. ताटाने काही हाताने करून घेतलेले मी सगळे.